हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड इव्हनिंग. आज लेट चालू केला आहे ब्लॉग मी, कारण की आज दिवसभरातून एवढं काय केलं नव्हतं. क्लासला जाऊन आले, त्याच्यानंतर जेवली वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी झोपली. तर आज काय एवढं केलं नाही. तर आज मी संध्याकाळी काय काय करेन ते तुम्हाला दाखवीनच, सो तुम्ही नक्की बघा. आणि मी आता कोशिंबीर करणार आहे, तर ती सुद्धा तुम्हाला दाखवते. त्या दिवशी दाखवलेली, परत दाखवते. आणि ती दोघं सुद्धा आली आहेत, तर त्यांच्याशी पण तुम्हाला भेटवते. तर आता मी पटकन माझं काम करते. हे आधी गोलू आलाय आणि चेरी खातोय मस्त. काय खातो? चेली चेली. तू काय करते का बाबू? ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काय नाही होत. तिच्या तोंडामध्ये मधून पोटात बी गेलीये, ती रडायला लागली. बाकी मम्मी काहीतरी बनवते. काय बनवते का? का? अच्छा, पिठीचं पीठ. मम्मी पिठीचं पीठ बनवते आणि मी आता चपात्या भाजीन आणि ती कोशिंबीर करणार आहे. बाकी गोलू आमची चेली खातो. गोलू मला दे 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 ना, प्लीज प्लीज. आले, थँक्यू. त्याने तोंडातलं काढून मला दिलं. नानू दूध आहे, मला चेली दे. म्हणून मला भरवलं. आधी तू भरव, तू भरव, मला भरव ना. भरव. आ आ यम्मी यम्मी. नामी नामी म्हणजे यम्मी 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 बोलतोय. बिया कशा बाजूला काढतोय, मग त्याला उडूसा आहे तो, पण त्याला बिया साईडला काढायला बरोबर कळतात. एवढा हुशार आहे तो. बाकी तुम्ही पटापट कामं आवरते, कोशिंबीर करते पटकन. तर आता मी बनवते कोशिंबीर आणि मग नंतर चपात्या भाजी. ऍक्च्युली आम्ही आज जाणार होतो बीचवरती, पण मग दीदीने का कॅन्सल केलं माहिती नाही. आम्ही जाणार होतो आज. ही बाई मला कोळीत भरवते. हे बघा, चांगले लाग. तर हे बघा, हे कोशिंबिरीचं मी केलंय किसून. पप्पांनी कळ्या आणल्यात देवाला घालायला. बाकी मम्मीने मला कुळीत भरवलं. कुळीत हे जे ती भाजत होती ना, ते तिने असं केलं आणि मला त्या भरवलं. चांगलं लागतं ते. मग किती, आणि मी आता चहा पितो. मग मी पीठ मळत त्याने चपात्या भाजते. ही पोरगी ना मला खूप त्रास देते, माझं काही ऐकत नाही आणि नुसती रडरड करते. आता तिला राग आला बोलली तर, पण तिने आता मला चपाती बनवायला मदत केली. छोटीशी चपाती बनवली आणि मम्मीला दिली. बाकी ही चण्याची भाजी केली आहे मम्मीने आणि ही चपाती मी बनवली आता. बाकी आता हे सगळं आता मी जेवतो आणि मग मी तुम्हाला परत थोड्या वेळाने भेटते. तर आता मी मंदिर साफ करते. बऱ्याच दिवसांनी मुहूर्त आलायच मला, कारण की खूप दिवस झाले. मी केव्हा बोललेली तुम्हाला मी साफ करणार, त्याच्यानंतर केलंच नव्हतं, कारण की मला प्रॉब्लेम पण आला होता. त्यामुळे ते राहिलं तसंच राहिलं. पण आज साफ करते मी.
तर आता मी तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवते. आता हे असं दिसतंय. तर उद्या पूर्ण व्यवस्थित आणि क्लीन दिसेल. आता मी करते आणि तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटते. वाजलेत बघा किती. हे रात्री झाले, रात्रीचा टाईम आहे आणि वाजलेत बघा किती. 2 पण वाजून गेलेत. हे कपडे आत्ताच धुतले मी देवाचे सगळे आणि फायनली मंदिर साफ करून झालंय. बाकी मांडणार उद्या, कारण आता नाही, आंघोळ वगैरे झाल्यावरती. तर एवढा टाईम झाला करेपर्यंत. मला वाटते मी काहीतरी 10-10:30ला चालू केलं आहे आणि एवढा टाईम गेला करेपर्यंत. बाकी हे पण सगळं आवरायचं होतं, ते आवरून मग मंदिर साफ केलं. तर आता फायनली झाले करून. तर तुम्ही आता बघितलंच, आत्ता जस्ट माझं मंदिराने साफ करून झालं आणि मी तुम्हाला दाखवते की किती वाजले परत एकदा. हे बघा, 2 वाजून गेलेत आणि रात्र झाले. आणि आताच हे सगळं धुतले कपडे आणि हे साफ केलं मंदिर. हे बघा. तर असा गेला आजचा दिवस. आणि बरेच दिवस झाले मी भरपूर ट्राय करत होती की मंदिर साफ करायचं, पण टाईम नाही भेटला. आणि मम्मी एवढा वेळ बसून नाही करू शकत, कारण मम्मीला उठा बसायचा प्रॉब्लेम आहे. तर मम्मी एवढं बसून एवढं उभं राहून साफ नाही करू शकत आणि मलासुद्धा प्रॉब्लेम आला होता. तर त्यामुळे ते तसंच रखडलं, करायचे करून बऱ्याच दिवस मी विचार करत होती. फायनली आज वेळ भेटला. म्हटलं आज काय काम पण होतं जास्त, म्हटलं जे काय आहे ते एकदाचं करून टाकते. कारण की एकदा साफ केलं तर मग कधी साफ करायला भेटतं समजत नाही, पण ते साफ करणं पण गरजेचं होतं. तर आता फायनली साफ करून झाले आणि आता मी फ्रेश झाली आणि मग ब्लॉग चालू केला परत. बाकी आता मी झोपते. तुम्हाला परत 5 मिनिटांनी मी भेटते. तर हे गाईज, तर आज काय काय केलं मी तुम्हाला दाखवलंच. तर आजचा दिवस असाच गेला. आणि आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या मी परत जाणार आहे गुरूंच्या मंदिरामध्ये. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन. फक्त मंदिर नाही दाखवणार, पण मी कशी जाईन आणि कशी येईन ते मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. बाकी घरी आल्यावर सुद्धा काय काय करेन ते सुद्धा दाखवीन. सो उद्याचा व्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया परत नवीन व्लॉग सकट. तर आजच्यासाठी बाय बाय.